आजारापेक्षा उपचार भयंकर नको किंवा तुम्ही आधी गोळीबार करता आणि नंतर मग त्यावर सारवासारव करता किंवा तुकाराम मुंडे हे वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीप्रमाणे आपली तलवार चालवत आहेत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यायला अपेक्षेप्रमाणे सुरुवात झालेली आहे. अर्थात ही जी प्रतिक्रिया आहे ही कोणा सर्वसामान्य माणसाची नाही किंवा एखाद्या हॉटेलवाल्याची दूध डेअरीवाल्याची देखील नाही. या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उच्च न्यायालयाच्या प्रतिक्रिया आहेत. त्यातही मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाच्या या प्रतिक्रिया आहेत किंवा तशा त्यांच्या सूचना आहेत. तुकाराम मुंडे हे FDA आयुक्त झाल्यानंतर पहिल्यांदा FDAची ताकद, FDAच्या कारवाईंची क्षमता आणि FDA काय काय करू शकतं याचं सारं चित्रण गेल्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला पाहायला मिळालं. आता हे जे चित्र आहे हे चित्र एका कठोर कारवाईचं होतं. FDA किती सक्त झालेली आहे त्याचं होतं. कुठेही काही चुकीचं दिसलं तर त्याच्यावर कारवाई करायला किंवा ते हॉटेल, ती दूध संस्था बंद पाडायला FDA अधिकारी सरसावलेले होते. आता याच्यामध्ये अनेक घोटाळे होते की काही ठिकाणी अस्वच्छता इतकी होती की ते बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. जर एखाद्या ठिकाणी कृत्रिम दूधच बनत असेल तर ते 7 दिवसांसाठी तरी चालू का ठेवायचं असा प्रश्न होता. त्यामुळं अशी कोणतीही अनियमितता दिसली की FDAच्या अधिकाऱ्यांना द्या नोटीस, बंद कर डेअरी, बंद कर हॉटेल, अशा प्रकारची मोहीम चालू केलेली होती. आता या मोहिमेमध्ये बरोबर चुक्याबरोबर काही ओलं देखील जळालेलं आहे. त्याचेच परिणाम आता मुंबई उच्च न्यायालयात तसेच संभाजीनगरच्या खंडपीठात आणि नागपूरच्या खंडपीठात देखील दिसून आलेले आहेत. त्यामुळं FDAने ज्या काही कारवाई केलेल्या आहेत त्याच्यावरनं त्यांना माघार घ्यावी लागलेली आहे. त्याच्यावरनं त्यांना उच्च न्यायालयाचे कठोर शब्द ऐकून घ्यावे लागलेले आहेत. आता या साऱ्या परिस्थितीमुळे तुकाराम मुंडे यांनी जी काही कारवाई सुरू केलेली आहे त्याचं सर्वसामान्य जनतेकडनं स्वागत होत असलं तरी व्यावसायिक आता त्याच्या विरुद्ध बोलू लागलेले आहेत. आता मुंबईमधलं हॉटेल पौर्णिमा म्हणून जे आहे की जे जवळपास शतकाहून अधिक काही काळ सुरू होत असं म्हणतात, ते हॉटेल स्वच्छतेसाठी प्रसिद्ध होतं. मात्र तिथल्या 1-2 त्रुटींसाठी ते हॉटेल डायरेक्ट बंद करण्याची किंवा त्याचा परवाना निलंबित करण्याची सूचना ही FDA अधिकाऱ्यांनी दिली. त्याच्या विरोधात तो हॉटेलवाला हा हायकोर्टामध्ये गेलेला होता. दुसरं एक जे प्रकरण होतं ते नवी मुंबईमधल्या एका 5 स्टार हॉटेलचं होतं. त्या 5 स्टार हॉटेलच्या म्हणण्यानुसार FDAच्या कारवाईनंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये सुधारणा केलेली होती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या होत्या, पण 2 प्लेटमध्ये एक कुठेतरी कीटक आढळला आणि त्यामुळं आमच्या हॉटेलला पुन्हा सील करण्यात आलं, आमचं रेस्टॉरंट बंद करण्यात आलं. ही दोन्ही प्रकरणं रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर गेली आणि त्या ठिकाणी FDAची कान उघाडणी करण्यात आली. आता कान उघाडणी करताना रवींद्र घुगे यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही थेट कारवाई का करता, तुम्ही त्या हॉटेलला सुधारण्याची संधी द्या, तुम्ही बंद करण्याची थेट नोटीस देऊ नका, तर या सुधारणा करा आणि तुमच्या सूचनांचं पालन झालं नाही तर मग ते हॉटेल, ती आस्थापना, ती डेअरी बंद करा, असा सर्वसाधारणपणे सूर हा मुंबई उच्च न्यायालयाचा तसेच इतर खंडपीठांचा देखील दिसून आलेला आहे. आता संभाजीनगर खंडपीठामध्ये देखील छत्रपती संभाजीनगरमधल्या काही दूध डेअऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यामध्ये शिवकृपा डेअरी, अहिल्यानगरची कृष्णानंद फूड प्रॉडक्ट्स, जतीन मिल्क कलेक्शन, जयहरी मिल्क कलेक्शन, सिद्धेश्वर मिल्क प्रॉडक्ट्स, नवनाथ मिल्क कलेक्शन, अशा डेअऱ्यांवरती कारवाई झालेली होती. तसंच नागपूरमध्ये गोरज भांडारचा देखील विषय पुढे आलेला होता. या साऱ्या कारवाईंमध्ये न्यायालयानं FDAला हे सांगितलेलं आहे की तुम्ही थेट कारवाई करू नका, त्यांना सुधारण्याची संधी द्या. आता ही सुधारण्याची संधी देण्याची प्रक्रिया कायद्यामध्ये आहे की नाही हा आता काथ्याकुटाचा विषय होऊ शकतो. FDAचं म्हणणं असं आहे जर काही त्रुटी असूनही जर ते हॉटेल किंवा ती डेअरी जर सुरू राहिली, त्याच्यापासनं मानवी आरोग्याला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, त्यामुळं आम्हाला ती आस्थापना बंद केल्याशिवाय पर्याय राहत नाही. हा एक कळीचा मुद्दा FDAच्या बाजूने आहे. दुसरीकडे FDAवर अशी पण टीका होऊ शकते की तुम्ही थेटपणे फक्त सुधारणांसाठी नोटीस देता आणि नंतर तडजोडी करता, असा पण FDAवरती आरोप होऊ शकतो. त्यामुळे सध्या जो कायदा आहे त्या कायद्यानुसार थेट परवाना निलंबित करणं, रेस्टॉरंट बंद करणं आणि जेव्हा मग ती सगळी सुधारणा होतील तेव्हा ती पुन्हा ती आस्थापना किंवा ते हॉटेल चालू करायला परवानगी देणं आतापर्यंतचा FDAचा शिरस्त आहे. आता पौर्णिमा हॉटेल असेल किंवा पुण्यामधलं मथुरा जे हॉटेल आहे जंगली महाराज रस्त्यावरचं, त्याच्यावर जेव्हा कारवाई झाली तेव्हा देखील
मुंबईसह पुणेकरांना धक्का बसलेला होता. आता खुद्द उच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे, अशा किरकोळ त्रुटीवरनं जर एफडीए कारवाई करू लागलं तर मुंबईमधलं निम्मी हॉटेलं बंद पडतील. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाला कसं समजावून सांगावं हा देखील एफडीए पुढचा प्रश्न असू शकेल. एफडीए काम करत नव्हतं तर एफडीएच्या विरोधात बोललं जात होतं, हे अधिकारी काम करत नाही आहेत, या अधिकाऱ्यांना हप्तेखोरी सुरू आहे. आता काम करतायत तिकडून देखील त्यांना थापड्या खावा लागत आहेत. आता याच्यामध्ये सुवर्णमध्ये काय गाठावं लागेल की आता जे उच्च न्यायालयानं ज्या कारवायांना स्थगिती दिली आहे त्या कारवाईच्या म्हणण्यानुसार आधी तुम्ही नोटीस द्या आणि नंतरच मग थेट आस्थापना बंद करण्याचं पाऊल उचला, असं सर्वसाधारणपणे मत दिसून येत आहे. पण या काळातही जर तो सुधारला नाही तर मग काय करायचं, तर मग पुन्हा एफडीएला आपली स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं भाग पडणार आहे. एकीकडं उच्च न्यायालयाची अशी तंबी असताना दुसरीकडनं आता एफडीएमध्ये अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी देखील तुकाराम मुंढे यांच्या विरोधात बंड पुकारलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्याच 29 कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे मुंढे यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या आहेत. त्यांच्यावर म्हणे कामाचा बोजा वाढलेला आहे, कामाचा बोजा वाढल्यामुळे कामामध्ये गुणवत्ता राहिलेली नाही आहे, आम्हाला घरी जाता येत नाही आहे, रात्रंदिवस आम्हाला काम करावं लागतं आहे, आम्ही प्रेशर खाली आहोत, दबावाखाली आहोत. आता हा जो मुद्दा आहे हा अनेकांना न पटण्यासारखा आहे, कारण हे खातं सुस्त होतं, झोपलेलं होतं, असं आत्तापर्यंत प्रत्येक नागरिकाचं मत झालेलं आहे. आता कुठे चांगला अधिकारी आला तर लगेच त्याच्या विरोधात मोहीम सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे. आधी म्हटल्याप्रमाणे हे अपेक्षित होतं, कारण ज्या पद्धतीनं हॉटेलवाले आता थेट कोर्टात जाऊ लागलेले आहेत आणि कोर्ट देखील त्यांना दिलासा देऊ लागलेला आहे, याचा अर्थ तुकाराम मुंढे यांना एक पाऊल मागे घ्यावं लागणार आहे. त्यात दुसरी भर पडली तरी मंत्रालयामधल्या कॅन्टीनची. हे मंत्रालयामधलं कॅन्टीन जे आहे हे अतिशय भुक्कड आणि दर्जाहीन आहे अशी आमदारांची देखील तक्रार होती. या मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये 98% चांगल्या गुणवत्तेचं प्रमाणपत्र दिल्यामुळं साहजिक त्याच्यावर देखील न्यायमूर्तींचा रोष हा एफडीएला सहन करावा लागला. सरकारी ज्या आस्थापना आहे तिथली तरी व्यवस्था खाजगी आस्थापनापेक्षा भयानक आणि भयंकर असते. त्यामुळं आमदार कॅन्टीन असो, मंत्रालयामधलं कॅन्टीन असो किंवा सरकारी कार्यालयामधलं उपहारगृह असो, त्या ठिकाणी एफडीएला छापे टाकावे लागतील, त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. आता उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनमध्येच इतके गैरप्रकार आढळले, पण उच्च न्यायालय त्याच्याबद्दल चकार शब्दानं काही बोललेलं नाही आहे की आमच्याच कॅन्टीनमध्ये असे प्रकार चालत होते, आमच्याच वकील बांधवांना असं दर्जाहीन अन्न खावं लागत होतं. पण ती धमक, ती धडक कारवाई ही तुकाराम मुंढे यांच्यामुळे होऊ शकलेली आहे. आता तुकाराम मुंढे यांची कोंडी झालेली आहे. उच्च न्यायालयाचं ऐकायचं, कर्मचाऱ्यांच्या बंडांना कसं शमवायचं. जे आता हॉटेल व्यावसायिक आहेत, दूध व्यावसायिक आहेत, ते आता मुंढे यांच्या विरोधात थेटपणे बोलू लागलेले आहेत. एवढंच नाही तर जे पान टपरीवाले होते त्यांनी तर मुंबईमध्ये मेळावा घेतला आणि मुंढे यांनी कारवाई तातडीने थांबवाव्यात अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे सर्व बाजूने तुकाराम मुंढे आता कोंडीमध्ये सापडलेले आहेत. तुकाराम मुंढे यांना त्यांचं जे सचिव पदाचं जे दर्जा होता त्याच्यापेक्षा खालच्या दर्जावरती त्यांना आणलं, पण ते जनतेच्या हिताचं ठरलं. आता जनतेला जर वाटत नसेल की आपलं हित कशामध्ये आहे आणि आपल्याला जर सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचं अन्न मिळावं हा जो आपला हक्क आहे, त्याच्यासाठी जर कोणी झटत असेल तर त्याच्या पाठीमागं उभं राहायचं की नाही हा प्रश्न पुढच्या काही दिवसांमध्येच उभा राहू शकतो आहे. कारण वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे कोर्टामधले निकाल आणि कर्मचारी देखील हे आता मुंढे यांच्या विरोधात उघडपणे आलेले आहेत. आता याच्यामध्ये एकच अजून शक्ती ही मुंढे यांच्या विरोधात नाही आहे, ती म्हणजे राजकीय शक्तीस्थानं. जेव्हा राजकीय व्यक्तींना असं वाटेल की तुकाराम मुंढे यांच्या विरोधात असंतोष वाढत आहे आणि डेअरीवाले किंवा हॉटेलवाले किंवा इतर जे व्यावसायिक आहेत ते जे आपली वोट बँक आहे किंवा जेव्हा आपला एक मोठा आपल्याला मानणारा वर्ग आहे, आपला हितसंबंधी वर्ग आहे, तो जर दुखावत असेल आणि त्याला त्रास होत असेल किंवा आपल्याच हॉटेलवरती कारवाई होत असेल असं जेव्हा राजकीय नेत्यांना वाटेल तेव्हा तुकाराम मुंढे यांच्या बदलीची वेळ ही फिक्स झालेली असेल. आता तरी सध्या 3 बाजूनं मुंढे कोंडीमध्ये सापडलेले आहेत. जेव्हा राजकीय शक्ती त्यांच्या विरोधात जाईल तेव्हा त्यांना पुन्हा बाडबिस्तारा आवरावं लागेल अशी परिस्थिती आहे. बघूया पुढे काय काय घडतं आहे. पण सध्या तरी न्यायालयाच्या आदेशामुळे एफडीएला आपल्या कारवायांमध्ये सुधारणा करावी लागेल असं एकूण चित्र तयार झालेलं आहे. आता थेट आस्थापना बंद करणं, डेअरी बंद करणं हे योग्य वाटतं की त्यांना सुधारण्याची संधी द्यावी हे चांगलं आहे. तुमचं मत काय ते सांगा, आवर्जून पहा लेट्सअप मराठी.